नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये. तर हा कुठल्या अर्जावर मी सही करते ते तुम्हाला कळेलच, कारण हा अर्ज दिला होता नगरपंचायतमध्ये. आमच्या इथे जरा प्रॉब्लेम सुरूच आहेत. अजून हा जो समोर रस्ता उखडलेला दिसतोय ना, म्हणजे रस्ता करतायत पण तो अजून खूप दिवस झाले, आता 15-20 दिवस तरी झाले असतील की तसाच पडून आहे. त्याच्यावर पुढची काही प्रोसेस होत नाही आणि त्याच्यामधून होतंय काय, नळाचं पाणी जेव्हा येतं तेव्हा पाणी लिकेज होतं आणि अख्ख्या पावसाळ्यामध्ये जशी नदी वाहते ना, तशी रस्ताभर नदी वाहत राहते. म्हणून तो अर्ज तयार केलेला होता. तर संध्याकाळच्या वेळेला मस्त असा दुधाचा चहा करून प्यायलो मी आणि वीरा, आणि देवाला नमस्कार केला, दिवा वगैरे लावला. आणि इथे वीरा माझ्या पाठीमागून शुभंकरोती म्हणत होती, उडाला उडाला कपितो उडाला, समुद्र ओटोनी लंकेसी गेला, लंकेसी जाऊन विचार केला, नमस्कार माझा तया मारुतीला, असा श्लोक मी तिला सांगत होते. आणि त्याच्यानंतर भांडी आवरायची राहिली होती, ती आवरली. बरं, तुम्हाला एक मजा माहिती आहे का, मी परवा दिवशी ना भांड्यांवरनंच असं काहीतरी एक रीलमध्ये बोलले होते. तर माझ्या मैत्रिणीने मला टेक्स्ट मेसेज केला आणि तो टेक्स्ट मेसेज असं वाचून ना मला तर खूप हसायला आलं. तिनं त्या टेक्स्ट मेसेजमध्ये असं म्हटलं होतं की, म्हणजे जेवायचं, भांडी घासायची, पुन्हा ती जागेवर लावायची, पुन्हा जेवायला बसताना पुन्हा भांडी घ्यायची, पुन्हा जेवून झाल्यावर भांडी घासायची. म्हणजे भांडी म्हणजे आपला दिवसच. आणि बघा, आपल्याला ही जी भांडी आहे ती घासून झाल्यानंतर जागेवर लावत असताना ती फक्त आपल्यालाच लावावी लागतात. कारण एक जरी भांडं चुकून इकडचं तिकडे लावलं गेलं तर आपण मात्र ते, हे इथे कुणी ठेवलं, ही ठेवायची जागा आहे का, असं पण म्हणत बसतो. म्हणजे कसं आहे, बिचाऱ्यानं मदत करावी एखाद्याने तर तरी पंचायत, नाही करावी तरी पंचायत. बरं, तुम्हाला काय वाटतंय ह्या भांड्यांविषयी आणि माझ्या आजच्या या छोट्याशा रीलविषयी, चारोळीविषयी, ते कमेंटमध्ये सांगा. तर इकडे वीरा, रात्री आम्ही आजीकडे गेलो होतो, तर आजीकडून येताना ना मेथकूट घेऊन येत होती आणि तिच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होता ना मेथकूट म्हणतानाचा, तो बघून ना मस्त वाटत होतं. बरं, फॉलो करताय तर कमेंटसुद्धा करा.